हॅलो, मस्त थंडी पडली आणि थंडीच्या सीझनमध्ये ना भाज्या एकदम फ्रेश मिळतात. असाच मला आज बाजारात फ्रेश असा पालक मिळाला. म्हटलं चला पालकाची भाजी तर आपण नेहमीच करतो, आज काहीतरी वेगळं करूया म्हणून पालक स्वच्छ धुवून तो 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवला. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढून त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, मिरची असं सगळं घालून छान वाटून त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली. दुसरीकडे कांदा टोमॅटो मस्त बारीक चिरून घेतला. कांदा टोमॅटो चिरून झाल्यानंतर गॅसवर कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल, आवडीप्रमाणे खडे मसाले, तमालपत्र आणि चिरून घेतलेला कांदा टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ओले मटार, हळद, बिर्याणी मसाला, मीठ आणि आपलं रेग्युलर घरगुती लाल तिखट घालून हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे कप भरून स्वच्छ धुतलेला तांदूळ घातला, गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि यामध्ये तयार करून घेतलेली पालक प्युरी घालून हे सगळं व्यवस्थित ढवळून त्यामध्ये 1 मीडियम चमचा भरून तूप घातलं. स्वाद येण्यासाठी काही पुदिन्याची पानं घालून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि बघा मस्त थंडीमध्ये खाण्यासाठी गरमागरम असा पालक पुलाव तयार झाला. नेहमीचं डाळ भाताचं जेवण जेवून कंटाळा आला असेल तर हा पालक पुलावचा ऑप्शन एकदम बेस्ट आहे, कारण हा एकदम झटपट सुद्धा तयार होतो आणि आमच्याकडे हा सगळ्यांना आवडतो. तुम्हाला सुद्धा जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.